या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत क्रॉस सेक्शन ऑफ टनेल फॉर अ सिंगल लाईन ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅक. आता जो काही सिंगल लाईन ब्रॉडगेज आहे, जेव्हा आपण त्यासाठी जर जे काही टनेल आहे तर मग टनेलचे किती क्रॉस सेक्शन आहे त्याची आवश्यकता असते. तर यामध्ये जे काही क्रॉस सेक्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये जे की रेल्वे ट्रॅक आहे त्या स्लीपरपासून ते ह्याच्या इंट्रियल क्रेस्ट पॉईंटपर्यंत किंवा क्रोनपर्यंत हे जे काही डिस्टन्स असलं पाहिजे ते 7 मीटर असलं पाहिजे. ते डिस्टन्स 7 मीटर असलं पाहिजे. आणि आता ब्रॉडगेज आहे म्हणल्यानंतर त्याचं जे काही इनर पेसिंग हॉरिझॉन्टल क्लिअर हॉरिझॉन्टल पेज असणार आहे रेल्वेमधलं ते असणार आहे 1.676 मीटर असणार आहे. आणि जी काही हाईट अलाउड केलेली आहे ती किती केलेली आहे त्या ट्रेनची 4.5 मीटर. आणि ह्याच्या बोथ साईडला जे काही स्पेस सोडलेला आहे तो किती सोडलेला आहे 500 mm इतकं त्याच्या ठिकाणी स्पेस तिचं ठेवलेलं आहे. आणि जी काही डेप्थ आहे टायलिंगच्या तिथे ही जी काही डेप्थ आहे ही डेप्थ आहे 450 mm. तर अशा प्रकारे त्याचं लायनिंग केलेलं आहे. याच्यामध्ये जी काही क्रॉस सेक्शन आहे जे ब्रॉडगेजसाठी युटिलाइज केलं जातं टनेलचं त्यामध्ये जनरली कॉन्क्रीट लायनिंग केलेलं असतं. आणि त्यामध्ये जी काही थिकनेस असते ती किती असते 450 mm थिक असते. त्यामध्ये जर होल्स असतील तर त्या ठिकाणी काय केलेलं आहे सिमेंट ग्राउटिंग ते होल्स काय केलेले फिल केलेले आहेत. आणि जेव्हा एखाद्या वेळेस जर इतकं करूनही कॉन्क्रीट लायनिंग म्हणजे काय एक ॲडिशनल लेअर याच्यामध्ये प्रोव्हाइड केल्यानंतरही काही वेळेस त्या ठिकाणी सिपेज होत असतील किंवा वॉटर पर्क्युलेट होत असेल ते झालेलं वॉटर त्याला ड्रेन आउट करण्यासाठी तर विप होल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले असतात. जे काही विप होल्स आहेत या ठिकाणी इथं येतात आणि इथं आल्यानंतर त्या ड्रेन वाटी ते काय होतात बाहेर पडतात. तर अशा प्रकारे त्याची अरेंजमेंट असते जी काही क्रॉस सेक्शन ऑफ टनेल फॉर सिंगल लाईन ब्रॉडगेज ट्रॅक. तर ही फक्त एक सिंगल ट्रॅक आहे, हे सिंगल ट्रॅकसाठीची अरेंजमेंट आहे. याच्यानंतर बघू आपण डबलसाठी. आता हे जे काही क्रॉस सेक्शन आहे तर डबल लाईन ट्रॅकसाठी आहे. आता याच्यामध्ये दिलेलं आहे जे काही हाईट आहे ते आहे 7.5. त्याच्या पाठीमागच्या याच्यामध्ये किती होती 7 मीटर हाईट होती. तर यामध्ये जी काही हाईट आहे अबोव द स्लीपर ते किती आहे 7.5 आहे. पाठीमागच्या सिंगल ब्रॉडगेजमध्ये त्या ठिकाणी हाईट होती 7 मीटर. आणि याची जी काही विड्थ असते ती किती असते 10 मीटर. आणि जे काही सेंटर टू सेंटर डिस्टन्स असणार आहे दोन ट्रॅकमधलं ते किती आहे 4.3 मीटर. आणि सिमिलरली इथं काय प्रोव्हाइड केलेलं आहे इथे या ठिकाणी कॉन्क्रीट लेअर लायनिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. ही काय केलं आहे ॲडिशनल लेअर इनसाईड काय केलेलं आहे प्रोव्हाइड केलेलं आहे. ह्या इनसाईड जे काही लेअर आहे कॉन्क्रीटचं ह्याला काय म्हणलं जातं लायनिंग म्हणलं जातं. आणि ती कशापासून बनलेलं आहे कॉन्क्रीटपासून म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे कॉन्क्रीट लायनिंग असं म्हणलं जातं. आणि जे काही होल्स असतील त्या ठिकाणी ते होल्स सिमेंट ग्राउटिंगनं फिल केलेले आहेत. तर हे काय क्रॉस सेक्शन आहे टनेलचं फॉर डबल लाईन ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅक. हे झाले क्रॉस सेक्शन ऑफ टनेल फॉर सिंगल लाईन ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅक आणि डबल लाईन ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅक. याच्यानंतर बघू आपण टनेल इन्व्हेस्टिगेशन. आता जे काही टनेल इन्व्हेस्टिगेशन आहे म्हणजेच जी काही टनेलची याच्यामध्ये तपासणी केली जाते याला काय म्हणलं जातं जे काही बोगदा आहे त्या बोगद्याची तपासणी. टनेल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय जे काही बोगदा आहे त्या बोगद्याची काय करणे तपासणी करणं. तर त्याच्यामध्ये काय केलं द फील्ड अँड लॅबोरेटरी इन्व्हेस्टिगेशन ऑफ द एरिया टू ऑब्टेन द नेसेसरी सबसर्फेस अँड जनरल डेटा फॉर द सेफ अँड इकॉनॉमिकल डिझाईन अँड लेआउट ऑफ टनेल आर नोन ॲज टनेल इन्व्हेस्टिगेशन. आता टनेल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय टनेलची तपासणी. तर आता याच्यामध्ये काय केलेलं आहे टनेलच्या तपासणीमध्ये जे काही फील्ड असे आहे त्या फील्डवरती जी तपासणी केलेली आहे आणि तिथं जे काही फील्डवरचा जो काही डेटा आहे तो आणून लॅबोरेटरीमध्ये ते काय केलेलं आहे चेक केलेलं आहे. कशासाठी केलेलं आहे ते चेक
तर त्या ठिकाणी जी काही सबसर्फेस म्हणजे ग्राउंडच्या खाली त्या ठिकाणी जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे किंवा एखादी जनरल डेटा असेल, सामान्य डेटा असेल, ते काय केलं त्या ठिकाणी चेक केलं जातं किंवा त्याची तपासणी केली जाते. कशासाठी? जे काही टनेल आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत, ते टनेल कसं असला पाहिजे, सुरक्षित असला पाहिजे आणि त्याची जी काही डिझाईन आहे ते इकॉनॉमिकल असली पाहिजे, म्हणजेच फायदेशीर डिझाईन असली पाहिजे आणि त्याचा जो काही लेआउट आहे तो प्रॉपर असला पाहिजे. यासाठी जी काही तपासणी केली जाते त्या बोगद्याची, त्याला काय म्हटलं जातं? टनेल इन्व्हेस्टिगेशन म्हटलं जातं. याच्यामध्ये जी काही टनेल इन्व्हेस्टिगेशन केलं जातं, म्हणजेच नेमकं काय केलं जातं? याच्यामध्ये टनेल इन्व्हेस्टिगेशनमध्ये काय इन्क्लूड असतं? जे काही जिओलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन असतं, म्हणजे जे काही सॉईल आहे त्या ठिकाणी, त्या सॉईलचं काय केली जाते? तपासणी केली जाते. जी काही अलाइनमेंट आहे, त्या अलाइनमेंट प्रॉपर स्ट्रेट आहे की नाही हे चेक केले जाते, अलाइनमेंट ऑफ टनेल. आणि त्याच्यासोबतच जे काही शेप असेल, साईज असेल, याचा देखील त्याच्यामध्ये समावेश केला जातो. मग याचं ही जी काही माहिती गोळा केली जाते, याच इन्फॉर्मेशनला काय म्हणलं जातं किंवा या तपासणीला टनेल इन्व्हेस्टिगेशन असं म्हणलं जातं. याच्यानंतर बघू आपण नेसेसिटी ऑफ टनेल इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे जे काही टनेल आहे त्याची तपासणीची आवश्यकता का आहे? आता बघू. नेसेसिटी फॉर टनेल इन्व्हेस्टिगेशन म्हणजेच जे काही बोगदा आहे त्या बोगद्याच्या तपासणीची आवश्यकता, म्हणजे जी बोगदा आपला का तपासावं लागतं, याची जी काही काय गरज आहे, नेमकं ती गरज आता आपण बघून घेऊ. फर्स्ट पॉईंट आहे टू लोकेट अंडरग्राउंड प्रेझेन्स ऑफ वॉटर, fault, planes, etc., so as to overcome the problem which are likely to occur during the tunneling. आता जेव्हा आपण जे काही टनेल कन्स्ट्रक्ट करतो, जेव्हा टनेल कन्स्ट्रक्ट करते वेळेस ज्या ठिकाणी जे काही बोगदा कन्स्ट्रक्ट करते वेळेस किंवा टनेल कन्स्ट्रक्ट करताना जे काही प्रॉब्लेम्स जे उद्भवणारे आहेत किंवा निर्माण होणारे आहेत त्याच्यावर मात करण्यासाठी त्या ठिकाणी जे काही भूमिगत पाणी आहे त्याचं अस्तित्व चेक करतो आपण, किंवा फॉल्ट असतील किंवा प्लेन असेल इत्यादी बाबीचा आपण काय करतो त्या ठिकाणी शोध घेतो आणि जे शोध घेऊन त्या ठिकाणी जे काही प्रॉब्लेम होणार आहेत त्याच्यावर आपण काय करतो? मात करतो. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे टू नो द नेचर अँड टाईप ऑफ स्टार्टा थ्रू विच टनेल इज टू बी ड्राईव्ह सो ॲज टू डिसाईड द सुटेबल मेथड ऑफ टनेलिंग. आता काय, जे काही बोगदा आहे, बोगदा आपण कन्स्ट्रक्ट करते वेळेस त्या ठिकाणी जो काही स्टार्टा असणार आहे त्याचं स्वरूप आपण तिथं जाणून घेतो आणि प्रकार, आणि त्याच्यावरून आपण काय करू शकतो, त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची जी काही मेथड आपल्याला ट्रेन कन्स्ट्रक्शनसाठी युटिलाइज करायची आहे ते आपण काय करतो? डिसाईड करतो. कारण जी काही टनेल कन्स्ट्रक्शन जे काही मेथड्स आहेत, टनेल्स इन सॉफ्ट रॉक, टनेल्स इन हार्ड रॉक, हे काही डिफरंट जे काही मेथड्स आहेत ते ही मग मी कोणती मेथड त्या ठिकाणी युटिलाइज करायची हे कशावर अवलंबून असतं? त्या ठिकाणी जो काही स्टार्टा आहे, त्या ठिकाणी जी काही सॉईल आहे, जे काही रॉक आहे, ह्याच्यावर त्याचं पुढची मेथड यूज करणं अवलंबून असतं. मग ही कुठलीही प्रकारची मेथड युटिलाइज करायची हे टोटली कशावर अवलंबून आहे? त्या ठिकाणी जी काही स्टार्टा असेल किंवा सॉईल असेल त्याचं जे काही स्वरूप आहे किंवा प्रकार आहे त्याच्यावर हे अवलंबून असतं. म्हणजेच जे काही त्या ठिकाणी असलेल्या स्टार्टाचं स्वरूप व प्रकार जाणून घेतो आणि त्याच्यानुसार बोगद्याची योग्य पद्धत आपण काय करतो? निश्चित करता येईल. नेक्स्ट पॉईंट आहे टनेल शुड पास थ्रू द हार्ड रॉक ॲज द चान्सेस ऑफ ॲक्सिडेंट आर मच लेस ॲज कम्पेअर्ड टू सॉफ्ट रॉक. आता जी काही टनेल आहे तो टनेल म्हणजेच बोगदा कठोर खडकातून जाणे आवश्यक आहे, कारण सॉफ्ट रॉकच्या तुलनेत अपघाताची शक्यता कमी असते. जे काही हार्ड रॉक आहे त्याच्यामध्ये जे काही ॲक्सिडेंट होणारे आहेत त्याचे प्रमाण काय असतं? कमी असतं हार्ड रॉकमध्ये, कोणाच्या तुलनेत? सॉफ्ट रॉकच्या तुलनेत. म्हणून जो काही बोगदा आहे तो कठोर किंवा कठीण खडकातून जाणे आवश्यक असते, कारण सॉफ्ट रॉकच्या तुलनेत अपघाताची जी काही शक्यता असते ती हार्ड रॉकमध्ये कमी असते. नेक्स्ट पॉईंट, अलाइनमेंट शुड बी सच दॅट द एक्सकॅव्हेशन वर्क इज मिनिमम. आता जी काही अलाइनमेंट आहे ती अशा प्रकारची असली पाहिजे की त्या ठिकाणी जी काही उत्खनन आहे
उत्खनन काम आहे ते कमी असेल अशा प्रकारची त्या ठिकाणी अलाइनमेंट आपण निवड केली पाहिजे. 5th पॉईंट, द अलाइनमेंट शुड नॉट बी नियर द वॉटर चॅनल. आता जी काही अलाइनमेंट आहे, जी काही पाणी वाहिनी आहे त्याच्याजवळ नसू नये. म्हणजे त्या ठिकाणी कुठलंही एखादं वॉटर कॅरी करणारं एखादा चॅनल असेल, पाट असेल किंवा प्रवाह असेल त्याच्याजवळ नसू नये. जे काही अंडरग्राऊंडमध्ये देखील डिफरंट चॅनल असतात त्याच्यावरती काय होतं, एका प्लेसहून दुसऱ्या ठिकाणी वॉटर फ्लो होत राहतं त्या ठिकाणी. मग अशा प्रकारचे त्या ठिकाणी वॉटर चॅनल त्या ठिकाणी नसू नये. नेक्स्ट पॉईंट, पॉईंट नंबर 6, the portal of tunnel should be near the dumping yard so that mug may be disposed of in lesser time. आता यामध्ये जे काही बोगद्याचे जे काही पोर्टल डम्पिंग यार्ड आहे ते जवळ असले पाहिजे, जेणेकरून जे काही एक्सकॅव्हेटेड मटेरियल आहे त्याला आपण मग म्हणतो ते कमी वेळात त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली जाईल किंवा त्या ठिकाणी जाऊन आपण डिपॉझिट करू शकतो. जर जे काही पोर्टल डम्पिंग यार्ड जवळ असेल तर त्या ठिकाणी आपण कमी वेळात जे काही टनेल कन्स्ट्रक्ट करते वेळेस जे काही सॉईल त्या ठिकाणी आपण ते तयार झालेली असते, ते तयार झालेली सॉईल आपण पटकिन्या त्या पोर्टल डम्पिंग यार्डवरती नेऊन त्याचे डिस्पोजअप करतो, त्या ठिकाणी डंप करतो, डिपॉझिट करू शकतो. अशा तऱ्हेने त्या ठिकाणी पोर्टिंग यार्ड जे काही त्या ठिकाणी बोगद्या त्याचं जवळच असलं पाहिजे, जेणेकरून ती जी काही त्या ठिकाणी सॉईल आपण तयार झालेली आहे उत्खनन करते वेळेस ते सॉईल आपण काय करू शकतो किंवा जे काही मक आहे ते आपण त्या ठिकाणी पटकिन्या जमा करू शकतो. अशा तऱ्हेने ते पोर्टल बोगद्याच्या जवळच असलं पाहिजे. नेक्स्ट, द अलाइनमेंट शुड बी ॲज स्ट्रेट ॲज पॉसिबल. आता जे अलाइनमेंट आहे शक्य तितके काय असलं पाहिजे, सरळ असलं पाहिजे. अलाइनमेंट कर्व अलाइनमेंट नसू नये शक्यतो, म्हणून जी काही अलाइनमेंट आहे शक्य तितके सरळ असावे. नेक्स्ट पॉईंट, मिनिमम पॉसिबल ग्रेड शुड बी प्रोव्हाइडेड इन टनेल. आता जे काही बोगद्यात आहे किमान शक्य ग्रेड द्यावा, म्हणजेच जो काही स्लोप आहे तो कमीत कमी त्या ठिकाणी स्लोप काय करावा लागेल, त्या ठिकाणी प्रोव्हाइड करावा. म्हणजेच बोगद्यात किमान शक्य ग्रेड द्यावा किंवा प्रोव्हाइड करावा त्याच्या ठिकाणी. नेक्स्ट पॉईंट, आफ्टर द कन्सिडरेशन द अबोव 2 पॉईंट्स इट्स शेप अँड साईज मे बी डिसाइडेड. म्हणजे आता आपण जवळपास 2 पॉईंट बघण्याऐवजी आपण टोटल 8 पॉईंट बघितले. म्हणजे आफ्टर कन्सिडरिंग द अबोव 8 पॉईंट्स इट्स शेप अँड साईज मे बी डिसाइडेड डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ ग्राउंड अँड पर्पज फॉर विच इट इज टू बी यूज. आता वरच्या जे काही 8 पॉईंट्स होते, म्हणजे जे काही 8 मुद्दे होते त्याचं कन्सिडरेशन करून त्याची साईज आणि त्याचं जे काही शेप आहे किंवा साईज आहे ते काय केलं जातं, डिसाईड केलं जाऊ शकतं. तसंच त्या ठिकाणी याचं जे काही साईज आणि शेपचं जे काही स्वरूप आहे ते कशावर आणखी कशावर अवलंबून आहे, जे काही ग्राउंडचं जे काही स्वरूप आहे त्याच्यावर देखील अवलंबून आहे. आणखी तो टनेल कोणत्या गोष्टीसाठी युटिलाइज करणार आहे, त्याचा उद्देश कोणता याच्यावर देखील त्या टनेलचं शेप आणि साईज अवलंबून असतं. तर हे होते नेसेसिटी ऑफ टनेल इन्व्हेस्टिगेशन. आता पुढचे पॉईंट बघू आपण. एक्सप्लेन द टाईप ऑफ सर्वे रिक्वायर्ड ड्युरिंग द टनेल कन्स्ट्रक्शन इन्क्लुडिंग लेईंग इट्स सेंटर लाईन. आता जे काही आता आपण काय बघतोय, जे काही कोणत्या टाईपचे सर्वे त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे जेव्हा आपण जे काही टनेल कन्स्ट्रक्ट करतो, आणि त्याच्यासोबतच ह्याच्यामध्ये काय कशा समाविष्ट आहे, सेंटर लाईन म्हणजे अलाइनमेंट मार्क करणं, या गोष्टी आपण बघणार आहोत. मग आता द सर्वे वर्क ऑफ टनेल इन्व्हॉल्व द फॉलोविंग ऑपरेशन, म्हणजेच बोगद्याच्या सर्वेक्षण कामात पुढील कामाचा समावेश आहे. जे काही बोगद्याचं सर्वेक्षण आहे त्यामध्ये पुढील कामाचा समावेश आहे. आता कोणत्या गोष्टीचा समावेश आहे ते बघू. पहिली आहे लोकेटिंग सेंटर लाईन ऑन द ग्राउंड, म्हणजे जमिनीवर मध्यभागी रेखा ड्रॉ करणं, म्हणजे रेष त्या ठिकाणी जी काही लाईन आहे ड्रॉ करणं. नंतर कन्स्ट्रक्टिंग द शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन, म्हणजे जे काही शाफ्ट आहेत ते त्या सेंटर लाईनवर काय करायचं आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं आहे. नंतर ट्रान्सफरिंग द सेंटर लाईन इनसाइड द टनेल, म्हणजे जे काही बोगद्यासाठी मार्ग ठरल्यानंतर आपण काय करतो, बोगद्याच्या मध्यभागी जे काही सेंटर लाईन आहे टॉपला मार्क केलेली ते काय करतो आपण
इनसाईड म्हणजे बोगद्याच्या आत त्याला स्थानांतरित करतो. तर ही 3 गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, डिटेलमध्ये बघायच्या आहेत. फर्स्ट पॉईंट, लोकेटिंग सेंटर लाईन ऑन द ग्राउंड. नेक्स्ट, कन्सिडरिंग द शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन, म्हणजे त्या सेंटर लाईन शाफ्टची बांधणी करतं. नेक्स्ट, जे काही शाफ्टचं आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत त्याचं सेम काय करायचं, सेंटर लाईनला त्याच्या वाटे ट्रान्सफर करणं, ज्या ठिकाणी आपण ॲक्च्युअल टनेल कन्स्ट्रक्ट करणार आहोत. थर्ड पॉईंट, ट्रान्सफरिंग द सेंटर लाईन इनसाईड द टनेल, म्हणजे जे काही सेंटर लाईन आहे बोगद्याच्या आतल्या बाजूला ट्रान्सफर करणं. तर या 3 गोष्टी जे आहेत ते सर्वेमध्ये इन्क्लूड आहेत, ते आता आपण डिटेलमध्ये बघू. फर्स्ट पॉईंट आहे लोकेटिंग सेंटर लाईन ऑन द ग्राउंड. यामध्ये काय आहे, जे काही बोगद्याचा मार्ग ठरवल्यानंतर बोगद्याची लांबी लहान असते तेव्हा त्याची मध्यभागी जे काही आपला मार्क करायचा आहे ते कसं असलं पाहिजे, कधी मार्क केलं पाहिजे, त्या ठिकाणी जे काही डे असला पाहिजे तो डे कसा असला पाहिजे, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी वादळ नसू नये, म्हणजे जे काही दिवस असला पाहिजे शांत असल्या पाहिजे, त्या ठिकाणी कुठलाही क्लाउड किंवा रेनी सीझन त्या ठिकाणी नसू नये. अशा म्हणजे तो त्या ठिकाणचा दिवस कसा असला पाहिजे, शांत असला पाहिजे, आणि त्या ठिकाणी त्या दिवशी कुठलाही फॉग्स जे काही धुके असतात त्या ठिकाणी नसू नये. मग त्या दिवशी तो जो काही दिवस आहे त्या ठिकाणी आपण मार्क करणार आहे तो कसा असला पाहिजे, स्पष्ट दिवस असला पाहिजे, जेणेकरून सामान्य जे काही थोडं आपण डोंगरावर किंवा जमिनीवर अचूकपणे जे काही सेंटर लाईन आहे आपण काय करू शकतो, मार्क करू शकतो. म्हणून त्या ठिकाणी ज्या दिवशी आपण त्या ठिकाणी जे काही सेंटर लाईन त्या माउंटेनवरती, म्हणजेच जे काही आपल्याकडे डोंगर असेल किंवा जमीन असेल त्याच्यावर आपल्याला जे सेंटर लाईन मार्क करायचा असेल तर त्या दिवशी जो काही डे असायला पाहिजे तो काम आणि क्लिअर डे त्या ठिकाणी अवेलेबल असले, म्हणजे त्या दिवसाचा दिवस कसा असला पाहिजे, शांत असला पाहिजे, म्हणजे कुठलंही हाय त्या ठिकाणी विंड फ्लो नाही झाले पाहिजे त्या दिवशी, किंवा क्लाउड डे असतात ते म्हणजे ढगाळ दिवस असतो ते नसू नये, आणि म्हणजे त्या ठिकाणी स्पष्ट जे काही क्लिअर डे म्हणजे स्पष्ट डे त्या ठिकाणी असला पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी क्लिअरली एक स्पेसिफिक विजिबल त्या ठिकाणी डिस्टन्स असलं पाहिजे, म्हणजे दूरवरचं आपल्याला सहज दिसलं पाहिजे, अशा प्रकारचा तो दिवस त्या ठिकाणी सिलेक्ट करायला पाहिजे. जर बोगदा लांब असेल आणि उंच पर्वताखाली ते तयार केलं गेलं असेल तर मायक्रोमीटर ट्रान्झिट थिओडॉलीच्या मदतीने त्रिकोणाद्वारे संरक्षण त्याचं केलं जातं. म्हणजे त्याचं जी काही अलाइनमेंट आहे त्याचे अलाइनमेंट काय केलं जातं, मायक्रोमीटर ट्रान्झिट थिओडॉलीच्या मदतीनं त्या ठिकाणी जे काही त्रिकोण असतात त्याच्याद्वारे त्या ठिकाणी अलाइनमेंट तयार केली जाते. म्हणजेच इफ tunnel is long and to be constructed under high mountain, the alignment is set out by triangulation, preferably with the help of micrometer transit theodolite. आता याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, जी काही टनेल आहे लॉंग असेल आणि जे आपल्याला एखादं हाय माउंटेन आहे त्याच्या खाली जर कन्स्ट्रक्ट करायचे असेल तर अलाइनमेंट कशाच्या साहाय्यानं आउट केलं जातं, ट्रायंग्युलेशनच्या. म्हणजेच ज्याच्यामध्ये कशाचा उपयोग केला जातो, मायक्रोमीटर ट्रान्झिट थिओडोलाइट. त्याच्यानंतर अलाइनमेंट इज देन फायनली सेट आउट बाय परमानंट मोन्युमेंट्स ऑफ स्टोन ऑर कॉन्क्रीट. याच्यानंतर दगड किंवा कॉन्क्रीटच्या कायमस्वरूपी स्मॉकर जे काही स्टोन्स असतात त्या ठिकाणी काय केलं जातं, सेट केले जातात. म्हणजे त्या ठिकाणी काय केलं जातं, दगड असेल किंवा कॉन्क्रीट असेल त्या ठिकाणी काय केलं जातं, रोवलं जातं, म्हणजेच सेट केलं जातं. याच्यानंतर द पोझिशन ऑफ सच परमानंट मोन्युमेंट्स should be located by taking offset from the nearby permanent structure for controlling or checking the alignment till the tunnel project is complete. आता जे काही बोगदा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत जे काही अलाइनमेंट आहे ते नियंत्रित करण्यासाठी काय किंवा जे काही अलाइनमेंट आहे ते काय केले जाते, जे काही त्या ठिकाणी फिक्स जागेत राहण्यासाठी जे काही जवळपास किंवा कायमस्वरूपी जे काही स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी काय घेतलं जातं, ऑफसेट घेऊन त्या ठिकाणी जी अलाइनमेंट फिक्स केली जाते. तर हे झालं लोकेटिंग सेंटर लाईन ऑन द ग्राउंड. अशा पद्धतीनं जी काही अलाइनमेंट आहे ती सेट केली जाते. याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे कन्स्ट्रक्टिंग द शाफ्ट ओव्हर द सेंटर लाईन. आता जे काही शाफ्ट आहेत, जे काही सेंटर लाईन आहे त्या सेंटर लाईनच्या मध्यभागी काय केलं जातं,
शाफ्ट त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलं जातं. आफ्टर सेटिंग आउट द अलाइनमेंट ऑन द ग्राउंड, शाफ्ट्स आर कन्स्ट्रक्टेड ॲट सुटेबल इंटरवल फॉर द ट्रान्सफरिंग द सेंटर लाईन टू इनसाइड ऑफ टनेल. आता पहिल्यांदा काय केलं आपण, जे काही अलाइनमेंट आहे ते फिक्स केलं. म्हणजेच आफ्टर द सेटिंग आउट अलाइनमेंट ऑन द ग्राउंड, पहिल्यांदा काय केलं आफ्टर हे झाल्यानंतर, म्हणजे जे काही अलाइनमेंट आहे ग्राउंडवरती मार्क झाल्यानंतर किंवा फिक्स केल्यानंतर किंवा सेट केल्यानंतर जे काही शाफ्ट आहेत ते काय केलं जातं, कन्स्ट्रक्ट केलं जातं. एक जे काही सुटेबल इंटरवल असेल त्या ठिकाणी इंटरवल आपण फिक्स केलेला असतो. आपल्या ठिकाणी 50 मीटर किंवा 200 मीटर किंवा 100 मीटर ह्या अंतरावर आपण काय केलेलं असेल त्या ठिकाणी जे शाफ्टचं इंटरवल कन्सिडर केलं असेल. तर आता फॉर एक्झाम्पल आता ही माउंटेनवरती सेंटर लाईन आहे आणि इथं काय केलं जातं, शाफ्ट कन्स्ट्रक्ट केलं जातं. इथं शाफ्ट कन्स्ट्रक्ट केलं जातं सुटेबल. याच्यामध्ये काय असतो, एक स्पेसिफिक इंटरवल असतो, म्हणजे त्या ठिकाणी पेसिंग असते. इथं जर 10 मीटर असेल किंवा 100 मीटर असेल तर इथं पण 100 मीटर असं स्पेसिफिक इंटरवलला काय केलं जातं, शाफ्ट त्या लाईनवरती कन्स्ट्रक्ट केलं जातं. आणि शाफ्ट कशासाठी कन्स्ट्रक्ट केलं जातं, तर ट्रान्सफरिंग द सेंटर लाईन टू इनसाइड ऑफ टनेल, म्हणजे जी काही सेंटर लाईन आहे त्या टनेलच्या आतल्या बाजूला ट्रान्सफर करायचं असतं. त्यासाठी काय केलं जातं, हे शाफ्ट त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केलं जातं ओव्हर द सेंटर लाईन. नेक्स्ट पॉईंट, ट्रान्सफरिंग द सेंटर लाईन इनसाइड ऑफ द टनेल. आता शेवटचा पॉईंट आहे, जे काही सेंटर लाईन आहे ते काय करायचं आपल्याला आता आत पाठवून द्यायचे आहे. म्हणजे शाफ्ट बनवल्यानंतर जी काही बोगद्याची मध्य रेषा आहे ते जी काही शाफ्टच्या खाली स्थानांतरित केली जाते. म्हणजेच जे काही बोगदा आहे याच्यामध्ये, फॉर दिस पर्पज जनरली 2 स्मॉल पिलर्स आर कन्स्ट्रक्टेड ऑन अपोजिट एजेस ऑफ द शाफ्ट अलॉंग द सेंटर लाईन ऑफ अ टनेल. आता जे काही शाफ्ट आहे त्या शाफ्टच्या विरुद्ध बाजूला काय केलं जातं, जे काही स्मॉल पिलर्स असतात ते काय केलं गेलं आहे, कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. म्हणजे 2 लहान जे काही खांब आहेत त्या ठिकाणी काय केलं जातं, बांधले जातात. या खांबाच्या मध्यस्थानी जे काही प्रॉपर सेंटर पॉईंट सिलेक्ट करून त्या ठिकाणून काय केलं जातं, त्या ठिकाणी जे काही वायर आहे ते काय केलं स्ट्रेच केलं जातं त्या दोन्ही पॉईंटच्या मध्ये. इथं बघा, ऑन द टॉप ऑफ दिस पिलर द पॉईंट्स करस्पॉन्डिंग टू सेंटर लाईन आर करेक्टली मार्क अँड वायर इज देन स्ट्रेच बिटवीन देम. आफ्टर दिस 2 plumb bob आर सस्पेंडेड बाय पियानो वायर इनसाइड द शाफ्ट. यानंतर काय केलं जातं, ते मार्क केल्यानंतर शाफ्टच्या आत 2 जे काही प्लम्ब बॉब्स आहेत म्हणजेच पियानो वायरद्वारे त्याला काय केलं झालं, सस्पेंड केलं जातं त्याच्यामध्ये. या ठिकाणी ह्या डायग्राममध्ये दिसतं. ह्याच्यामध्ये जे काही हे कॉन्क्रीट ब्लॉक आहेत किंवा कॉन्क्रीट पिलर्स, याच्यामध्ये काय केलं आहे, एक स्ट्रेट वायर त्या ठिकाणी काय केलेलं आहे, स्ट्रेट केलेलं आहे आणि दोन्ही पिलरला ते बाइंड केलेलं आहे. ह्याच्यानंतर काय केलेलं आहे, जे काही प्लम्बॉब आहेत, हे जी काही वायर आहे हे वायर कोणते, पियानो वायर आहे. आणि जे काही आणि हे 2 काय आहेत, प्लम्बॉब आहेत. मग जे काही हॉरिझॉन्टल वायर आहेत तिथून काय केल्यात, 2 वायर्स पियानो वायर्स काय केल्या, सस्पेंड केल्यात, म्हणजे खाली सोडलेले आहेत. आणि त्या इथे काय करणार, मग ते जाऊन तर खाली ते मार्क करणार पॉईंट आणि याच्यामधून जे काही त्या ठिकाणी सेंटरला काय करणार, तिथं सेंटर लाईन मार्क करणार. मग सेंटर पॉईंट मार्क करून तिथं काय करणार, सेंटर लाईन त्या ठिकाणी ड्रॉ करणार अशा पद्धतीनं. तर ही काय प्रोसेस आहे, जे की आपण सेंटर लाईन काय करतो, टनेलच्या आत ट्रान्सफर करतो. म्हणजेच प्रोसेस ऑफ ट्रान्सफरिंग द अलाइनमेंट टू इनसाइड ऑफ टनेल विथ स्केच. म्हणजे हे काय हे स्केच आहे, याच्यामध्ये आपण काय करतो, जे काही अलाइनमेंट आहे, जे काही टनेल आहे त्याच्या इनसाइड साईडला आपण काय करतो, ट्रान्सफर करतो. म्हणजे या दोन्हीचा जो काही मध्य पॉईंट असणार आहे त्या ठिकाणी काय करणार, आपण अलाइनमेंट फिक्स करणार आहे. इथं बघा, फर्स्ट ऑफ ऑल शाफ्ट इज कन्स्ट्रक्टेड. आफ्टर कन्स्ट्रक्टिंग ऑफ द शाफ्ट द सेंट्रल लाईन ऑफ द टनेल इज टू बी ट्रान्सफर डाऊन द शाफ्ट. आता सर्व शाफ्ट कन्स्ट्रक्ट केल्यानंतर
आपण काय करणार आहे, जे काही सेंटर लाईन आहे टनेलची ते काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं कशातून, शाफ्टच्या माध्यमातून. फॉर दिस पर्पज जनरली 2 स्मॉल पिलर्स आर कन्स्ट्रक्टेड ऑन ऑपोजिट एजेस ऑफ द शाफ्ट अलॉंग द सेंटर लाईन ऑफ टनेल. जी काही शाफ्ट आहे त्याच्यामध्ये पाहिलं होतं आपण 2 पिलर त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केले आहे. ऑन द टॉप ऑफ पिलर्स द पॉईंट्स करस्पॉन्डिंग टू सेंटर लाईन आर करेक्टली मार्क अँड वायर इज देन स्ट्रेच बिटवीन देम. After this, 2 plumb bobs are suspended by piano wire inside the shaft as shown in figure. 2 points are then marked lowering the plumb bob to bottom of shaft. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, जे काही पियानो वायर्स आहेत ते काय केलेलं आहे त्या ठिकाणी सस्पेंड केलेलं आहे. सस्पेंड करून इथं काय केलेलं आहे, याचे पॉईंट्स त्या ठिकाणी मार्क केलेले आहेत. मग याच्या मार्क केल्यानंतर याचं जे काही सेंटर असेल त्याला काय केलेलं आहे, ॲज अ सेंटर लाईन म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर केलं जातं. अशा तऱ्हेने काय केलेलं आहे, ट्रान्सफरिंग द सेंटर लाईन ॲट बॉटम ऑफ शाफ्ट. तर असं त्या ठिकाणी जे काही सेंटर लाईन आहे त्या ठिकाणी काय केलेलं आहे, ट्रान्सफर केलेली आहे. तर या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, तर जे काही क्रॉस सेक्शन होतं ब्रॉडगेजसाठी ते बघितलं, म्हणजे सिंगल ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅक असेल किंवा डबल लाईन ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅक, आणि त्याच्यानंतर टनेल इन्व्हेस्टिगेशन आणि सर्वे युटिलाइज फॉर ट्रान्सफरिंग द अलाइनमेंट ऑर सेंटर लाईन टू इनसाइड ऑफ टनेल हे बघितलं.